सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पाटण तालुका आज एका मोठ्या राजकीय ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून पाटणच्या मातीत वर्षानुवर्षापासून धुमसणारा देसाई विरुद्ध पाटणकर हा संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचलेला आहे. एकीकडे मंत्री शंभूराज देसाई आहेत, ज्यांनी गेल्या विधानसभेत 35,000चे मताधिक्य घेत आपला गड अभेद्य असल्याचे सिद्ध केले. सत्तेची ताकद आणि प्रशासनावर असलेली पकड ही देसाई गटाची जमेची बाजू आहे. मात्र ही सत्ता राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठोकले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आहेत सत्यजित पाटणकर. गेल्या निवडणुकीत 90,000 लोकांचा कौल मिळवूनही पराभवाचा सामना करावा लागलेले पाटणकर आता अधिक सावध आणि आक्रमक झालेले आहेत. त्यांनी हाती घेतलेला भाजपचा झेंडा हा निवडणुकीचे समीकरण बदलणार का? महायुतीचा धर्म विसरून जेव्हा दोन गट आमनेसामने येतात तेव्हा संघर्ष केवळ मताचा राहत नाही, तो अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा होतो. पाटणमध्ये महायुतीची शकले झाली आहेत. भाजप आणि शिवसेना कागदावर एकत्र असले तरी पाटणच्या मैदानात मात्र ते एकमेकांचे कर्दनकाळ ठरण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकीकडे देसाईंचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे पाटणकरांचा सत्तेत परतण्याचा वनवास संपवण्याचा निर्धार. या सर्व राजकीय संघर्षात विकासाचे मुद्दे चर्चेत राहणार की पुन्हा एकदा गटातटाचे राजकारण वरचढ ठरणार? आता पाटणची जनता कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहणं आता रंजकच ठरणार आहे. पाटणच्या या महासंग्रामातील प्रत्येक अपडेट, प्रत्येक वळण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पाहत राहा निपक्षपाती आणि वेगवान घडामोडीसाठी लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.